पाहता क्षणी कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी पावभाजी मी 20 ते 25 मिनिटांमध्ये केलेली आहे। झटपट तुम्हाला त्याचा रिकॅप देते आणि डिटेलमध्ये जर व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेला त्रिकोणी बटन आहे त्यावरती क्लिक करा, डिटेलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे। इथे आता एका कुकरमध्ये थोडंसं तेल घातलं, जिरं घातलं, बटाटा थोडासा घातला, त्यानंतर पावभाजी मसाला घातला आणि छान असं मिक्स केलं आणि राहिलेल्या भाज्या नंतर घातल्या आणि त्यामध्ये एक बीट छान असा किसून घातलेला आहे आणि शिमला मिरची घातलेली आहे। आता ह्या सगळ्या भाज्या पूर्ण पाण्यामध्ये भिजेपर्यंत पाणी घालायचं आणि आपल्याला झाकण लावून घ्यायचं। फुल गॅसवरती करणार असाल तर 7 ते 8 शिट्ट्या होऊ द्या आणि गॅस जर कमी करून जर शिट्ट्या झाल्या तर 5-6 होऊ द्या। आता इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल टाकलं, बटर टाकलेलं आहे, अमूल बटर यूज केलं, त्यामध्ये लसूण अद्रक थोडंसं घातलं आणि जास्तही लाल होऊ द्यायचं नाही। फक्त एक 50 ते 60 सेकंद जेव्हा आपण परततो त्यामध्ये लगेच कांदा टाकायचा। आता कांद्यासोबत राहिलेला कच्चेपणा लसणाचा तोही जातो। कांदा छान परतून झाला की त्यामध्ये घालायचा टोमॅटो, त्यानंतर लाल तिखट आपण जे रेग्युलर घरामध्ये यूज करतो ते घालायचं। काश्मीरी लाल मिरची जर असेल तर ती ॲड करा, नसेल ऑप्शनल आहे, नसेल तर काहीच हरकत नाही। आता त्यानंतर पावभाजी मसाला घातलेला आहे। आता इथे एकदम छोटं पॅकेट होतं, तो अर्ध्याच्या वरती मी घातलेला आहे। मसाला घालताना चेंगटपणा करायचा नाही कारण स्वाद छान येतो भाजीला। इथे आता छान असं मिक्स करायचं, तेल सुटेपर्यंत त्याला छान असं तळायचं आणि आता कुकरचं झाकण काढायचं आणि त्यातलं पाणी थोडंसं या भाजीमध्ये टाकायचं। असंच करून करून या भाजीला पूर्ण तेल सोडून घ्यायचं, वारंवार तीच प्रक्रिया करायची आणि आता शेवटी या भाज्या स्मॅश न करताच कढईमध्ये घालायच्या। स्मॅश न करता कढईमध्ये घालून 2 मिनटं शिजवायच्या। अशा 2 मिनटं शिजवल्यावर भाजीचा आणि जे मसाला आहे त्यांचा स्वाद एकजीव होतो आणि त्यानंतर आपल्याला स्मॅशरनं असं पूर्ण भाजी एकजीव करून घ्यायची। इथे अजिबात वेळ मारून न्यायची नाही कारण पूर्ण भाजी जेव्हा स्मॅश होईल आणि एकजीव होईल तेव्हाच या भाजीची चव कळेल। शेवटी कस्तुरी मेथी घालायला विसरू नका आणि पावभाजीला पाव तर लागणारच। आता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम।